या आणि असल्यास भयानक विचारांनी मी उदास आहे, कारण मी कर्णाची माता आहे. माझा कण कण त्याच्याशी निगडीत आहे. माझ्या तेजस्वी पुत्राला सर्वांनी सारथ्याचा पुत्र म्हणून टोचून घेतलं. कोणत्या मातेला आपल्या मुलाचा हा अपमान सहावेल? म्हणूनच मी आज उदास आहे. ही धात्री मात्र वेड्यासारखी विचारते आहे, महाराणी तुम्ही उदास का? कोणत्या शब्दात तिला सांगू की मी उदास का ते? किती झंझावाती वळण घेत आलं होतं माझं आयुष्य. काय हेतू आहे या वळणांचा काहीच कळत नाही. ह्या 4 तपात तीन वेगवेगळ्या कुंतीचं जीवन मी जगले नाही काय? बालपणीतल्या पृथा, किशोरावस्थेतील आणि तारुण्यातील कुंती, आणि आता आता राजमाता असलेली विधवा कुंती, पुत्रासाठी तळमळणारी कुंती. माझी ही तिन्ही जीवन कुणाच्या ना कुणाच्या तरी हातात होती. बालपणी मी बाबांच्या वचनासाठी मथुरा सोडली. तरुणपणी महाराजांच्या शापासाठी हस्तिनापूर सोडलं. आणि आता भावाविरुद्ध भाऊ दंड थोपटून उभा राहिलेला पाहून मी माझं जीवन काळाच्या हाती सोडलं आहे. कारण काल अर्जुन अज्ञानानं आपल्या भावाविरुद्ध उठला. भीमानंही अज्ञानानं आपल्या ज्येष्ठ भावाला हातात कुलाला शोभणारा असूड घे असा विषारी वाघबाण मारला. पण या सर्वापेक्षा माझ्या काळजात भीतीचा गोळा उठला आहे, तो दुर्योधनाचा. त्यानं आपल्या घाऱ्या डोळ्याचं जाळं पद्धतशीर कुटीलपणे कर्णावर बरोबर टाकलं आहे. किती कौशल्याने त्याने कर्णाला आज आपल्या अधीन करवून घेतलं आहे. या दुर्योधनाच्या हातात कर्णाचा आता होणार तरी काय आहे? मी उदास आहे ती याच करता या वेड्या धात्रीला हे सगळं कसं सांगू? ती विचारते आहे, महाराणी तुम्ही उदास का? कोणत्या शब्दात तिला सांगू की मी उदास का ते? राजमाता असूनही मी माझ्या वंचित पुत्रासाठी काय करू शकते? काही नाही. सामर्थ्याचे आणि सत्तेचे नगरे मानव कितीही पिटत राहो, तो शेवटी काळाच्या बळकट हातातील केवळ एक नगण्य खेळणंच आहे. कर्ण माझा पुत्र आहे असं हस्तिनापुरातील एका प्रशस्त चौकात उभं राहून गरजून सांगावं असं मला वाटतं, पण ते धैर्य मी दाखवू शकत नाही. कारण त्या धैर्याच्या प्रतिक्रियेतून माझ्या इतर 5 पुत्रांची काय अवस्था होईल ते सांगता येत नाही. कदाचित त्यांना परत वनवास भोगावा लागेल आणि समाज मला कदाचित कर्णालाही कुरवाळू देणार नाही. माझ्या पुत्रा कर्णा, मी तुझ्या 2 वेळा त्याग केला आहे. एकदा जन्मलास त्यावेळी, आणि परवा आखाड्यात. दुर्दैवी सूर्यपुत्रा, मी माझं जीवन काळाच्या हाती सोपवलं आहे रे. आणि तुझं जीवन तुझ्या पित्याच्या हाती सोपवलं आहे. अंगदेशाचा राजा झालो म्हणून मी स्वतःला भाग्यशाली म्हणत नव्हतो का? अंगदेशाचा राजा झालो म्हणून मी स्वतःला भाग्यशाली म्हणत नव्हतो, कारण मला पूर्णपणे माहीत होतं की ते राज्यपद मला दुर्योधनाच्या कृपेने मिळालं होतं. जे लाचार आणि दुर्बल असतात तेच केवळ असल्या दुसऱ्याच्या कृपेची ऐट धरतात. हे असलं कुणाच्या तरी कृपेचं राज्यपद आपण मिरवावं असं मला कधीच वाटलं नाही. खऱ्या अर्थानं पाहिलं तर हे काय राज्यपद होतं? सर्वांनी फुलं उधळून अभिषेकाचं जलसिंचन कर्णाच्या नावाचा जयजयकार करून नंतर सरळ सरळ दात विचकून त्याचा केलेला तो एका अर्थाने जगजाहीर अधिक्षेप होता. अभिषेकायुक्त अधिक्षेप. कितीही दीन आणि असमर्थ असला तरी कोणताही माणूस आपल्या अधिक्षेप विसरू शकत नाही. मी तर एक योद्धा होतो. योद्धा मरण पत्करतो, पण आपल्या स्वाभिमानाचं मरण तो कधीच स्वीकारत नाही. मला हस्तिनापुराचा त्या दिवशी इतका वीट आला होता की हे नगर सोडून मार्ग फुटेल तिकडं निघून जावं असं वाटतं. अशा एका देशात जावं की जिथं माणसाचं कुल कधीच विचारलं जात नाही, केवळ बल विचारलं जातं. म्हणून त्या दिवशी सायंकाळी राजवाड्याच्या सौंध्यावरून चित्ररथ पक्ष्यांचा थवा पाहणाऱ्या दुर्योधनाला मी म्हणालोही, राजा तुझे हे राज्यपद आता तूच सांभाळ. मला चंपानगरीचा मार्ग मोकळा करून दे. पण त्याचा आग्रह घोरपडीसारखा होता. त्यानं मला आवर्जून सांगितलं की कर्णा, तुझ्या जोरावर तर मी त्या पांडवांना तोंड देण्यासाठी भक्कमपण उभा आहे. तूच जर आता तोंड फिरवलंस तर मला नगरात तोंड दाखवायला सुद्धा जागा राहणार नाही. कुरूंचा ज्येष्ठ राजकुमार दिवा भितासारखा जीव मुठीत घेऊन फिरताना तुला पाहायचं आहे की काय? तू हस्तिनापूर सोडून निघून गेलास तर हे पांडव मला जगणं सुद्धा अशक्य करून टाकतील.
आणि म्हणूनच आपत्तीच्या वेळी मित्राला सहाय्य करतो तोच खरा मित्र. एकाच विचारानं मी त्याचा अंगदेश स्वीकारला होता. सारथ्याचा पुत्र अशी सहस्र मुखातून बाहेर पडलेली रसरशीत तप्त लोह पुष्प ज्या सिंहासनावर खच्चून भरली होती, त्याच सिंहासनावर मनाचा निर्धार करून मी बळेच बसलो होतो. केवळ राज्य लोभाच्या आशेनं नाही, कारण अगोदर ज्या सर्वांनी माझी छीतू केली त्यांच्याकडून नंतर एका स्वतंत्र देशाचा राजा म्हणून घेताना माझ्या मनाला ज्या असंख्य यातना झाल्या आहेत, त्या केवळ मलाच माहीत आहेत. गेल्या कित्येक रात्री मी माझ्या भविष्यात आहे तरी काय या तळमळीत काढल्या आहेत. केवळ एकच एक विचार गोमाशीने कुत्र्याचा करावा तसा एकसारखा माझा पाठपुरावा करीत होता. मी सूतपुत्र आहे तर मग मला सूतपुत्र या शब्दाचा इतका संताप का येतो? का मी स्वतःला सूतपुत्र म्हणून धन्य मानित नाही? कुणीतरी सूतपुत्र म्हणताच माझ्या अंगातील रक्ताचे कण उधळलेल्या रानघोड्यासारखे का धावू लागावेत? छे, मन म्हणजेच आहे तरी काय? ते उलटसुलट विचारांचं भयंकर वादळ माझ्या देहात का निर्माण करीत आहे? काहीच उत्तर सापडत नव्हतं आणि कधीच ते सापडणारं नव्हतं. मला पूर्णपणे माहीत झालं होतं की स्पर्धेच्या त्या दिवसापासून नगरातील सर्वजण मला अंगराज म्हणत होते, स्वतंत्र म्हणत होते, पण ते केवळ तोंडावर. माझ्या पश्चात ते माझ्या सारथी म्हणून अवहेलनाच करीत होते. अपमाना इतकं जगात मरणही भयानक नसतं, पण तरीही स्वतःला मी अंगराज म्हणून घेत होतो, स्वतंत्र राजा म्हणून घेत होतो. अंतःकरणात अपमानाचे घोड पचवून बाह्यतः स्वातंत्र्याचे गोडवे गात होतो, कारण मी सारथी म्हणून राहिलो असतो तर कुणीच मला मान देणार नव्हते. अंगराज करणापुढं मात्र सर्वजण मान तुकवीत होते. हे अंगराजपद टिकूनच मला जगात काहीतरी करता येणार होतं. कारण कर्ण उणे अंगराजपद म्हणजे केवळ धूळच नव्हती काय? धूळ कुणी मस्तकी लावत नाही, ती पायदळीच तुडवली जाते. म्हणूनच माझी इच्छा असो वा नसो हे अंगराजपद मला टिकवावंच लागणार होतं. स्वातंत्र्याची कास धरूनच मला या घनदाट अंधकारातून काहीतरी मार्ग काढावा लागणार होता. स्वातंत्र्याशिवाय जीवन म्हणजे मूर्तीशिवाय मंदिर. माझं अंगराजपद हे माझं स्वातंत्र्यच होतं. कसंही असलं तरी स्वातंत्र्य ते स्वातंत्र्यच आणि ते मला प्राणपणानं जपायचं होतं. कारण मला माहीत होतं माझ्या अंगदेशाच्या राज्यव्यवस्थेत युवराज दुर्योधन कसलाही हस्तक्षेप करणार नव्हता आणि म्हणूनच मी स्वतःला स्वतंत्र म्हणवीत होतो. दुर्योधन माझ्या भावना सांभाळील आणि माझ्या कल्पनांना कृतीची जोड देईल अशी माझी मनोदेवता मला सांगत होती. त्या उत्तम भीमाला मला दाखवायचं होतं की कर्णाच्या हातातील प्रतोद केवळ घोड्यांच्याच नाही तर कधीकधी त्यांच्यासारख्या माणसांच्याही पाठीवर फडाफड उडू शकतो. काही काल मात्र मला स्वस्थ बसणं भाग होतं. माझ्या झाल्या अपमानाचं विष पचवून गप्प बसणं भाग होतं. आतून जळत असताना बाहेरून शांत असल्यासारखं दाखवणं भाग होतं. हे अंगराजपद मिळवीन माझं कर्तव्य होतं. मला आत्मविश्वास होता की एक दिवस असा उगवेल की त्या दिवशी स्वतःच्या शक्तीनं उन्मत्त झालेल्या त्या दांडगट भीमाच्या गळ्यात मी माझं धनुष्य अडकवून त्याची गर्दन गदगदा हलवीन आणि त्याला पटवून देईन की मी एक सारथीच आहे, पण वीर सारथी आहे. त्यासाठी थोडा काल थांबावं लागणार होतं. कुठल्याही गोष्टीला योग्य वेळ यावीच लागते. अलीकडे मी आनंदी होतो तो मात्र फारच वेगळ्या कारणासाठी. कारण दूतांकडून माझ्या विवाहाची आमंत्रणं सगळीकडे गेली होती. विवाह खरोखरीच जगात स्त्री आणि विवाह या दोन गोष्टी नसत्या तर माणसाचं जीवन कसं झालं असतं? विधात्याचं हे रमणीय जग म्हणजे केवळ एक मरुभूमी ठरली असती. नद्या, निर्झर, पशु पक्षी आणि सुंदर सुंदर फुले असलेली तरीही मरुभूमी. प्रेमासाठी तहानलेला माणूस मरुभूमीत वणवण भटकला असता आणि शेवटी वेडापिसा होऊन त्यानं झाडाझुडपांना मिठ्या मारल्या असत्या. त्याच्या तडफडणाऱ्या जीवाला आत्महत्येशिवाय शांती मिळाली नसती. म्हणूनच स्त्री म्हणजे विश्वकर्त्यानं आपल्या पहिल्याच साखर झोपेच्या वेळी टाकलेला एक हळुवार निश्वास वाटतो मला. त्या निश्वासात पुरुषाच्या जळणाऱ्या मनाला शांत करण्याची प्रचंड शक्ती असते. स्त्रीच्या प्रेमळ सहवासात माणूस जगाचं क्रौर्य विसरू शकतो. अपमानाचे कडू घोट धीरानं पचवू शकतो. नव्या पराक्रमाचे पर्वत उभे करू शकतो. विवाह म्हणजे तरुण मनाला ज्याची नेहमीच ओढ असते असं जीवनाच्या वाटचालीतील सर्वात मोक्याचं ठिकाण.
विक्रमाच्या सागराला सौंदर्याच्या सरितेचं सानंद आलिंगन, दोन तरुण मनाचं मधुर मिलन. म्हणूनच मला दुसरं तिसरं काहीच दिसत नव्हतं. दिसत होती ती केवळ माझ्या जीवनात माझी साथीदारी म्हणून प्रवेश करणारी माझी भावी अर्धांगी. एखाद्या मधमाशीने आपल्या आवडत्या फुलाभोवती गुंजारत सारखं फिरावं तसं माझं मन तिच्या काल्पनिक मूर्तीभोवती एकसारखं घोटाळत होतं. मला माहीत आहे, माझ्यासारख्या योद्ध्याचं मन हे असं असू नये, पण ते तसं होतं, कारण मीही एक माणूस होतो. योद्ध्याचं मन बाणांची पाती करतात त्या लोखंडाचं केलेलं नसतं, त्यालाही भावनांनी बांधून टाकलेलं असतं.